तर नमस्कार गाईज, तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये स्वागत करीत आहे. मी तुमचा विलेज ब्लॉगर. तर गाईज आज आपण सकाळी सकाळी शेतात आलो होतो. सकाळी नाही म्हणता येणार, 8 8:30 9 वाजलेले आता. घरी पाणी नव्हतं, त्याच्यामुळं आजी म्हणली का शेतातून जाऊन कॅनी भरून आण. तर मग आपण इथं शेतात आलेलो आहे गाईज. इथं बघू शकता, काल आपण इथं मध वगैरे खाल्ला होता, इथंच खाल्ला होता गाईज. हे बघा, हे बघू शकता तुम्ही, खाली पडलेलं आहे. शेतात एकदम रिलॅक्स वाटतं गाईज, खूप करमते शेतात. मागं बघू शकता तुम्ही, हे आपले असं किळी वगैरे इथं. हे आपल्या मिरच्या गाईज, मिरच्या आता जरा डेट बार झाल्या. त्याला लाल आहे, त्या लाल तोडून आता आपल्याला हे मिरच्या एक तर नवीन लावा लागतात गाईज. तर अशा प्रकारे बसलेलं आहे मी आता. कॅनी वगैरे भरल्या, मोटर चालू आहे, तुम्हाला दाखवतो. कॅनी वगैरे भरल्या, बसलो होतो, म्हणलं ब्लॉग चालू करावं. हे बघू शकता, खींच मेरी फोटो किया. ये देखो गाईज, हे बघू शकता गाईज तुम्ही, हे आंब्याचं झाड आहे. तुम्हाला सांगतो, आम्ही जेव्हा म्हणजे कोय आपण उन्हाळ्यात आंबे आणत होतो खायला, केसर आंबे, त्याची कोय होती. तर कोय ती लावली, तर ते बघू शकता तुम्ही झाड किती मोठं झालंय. हे आंब्यात झाड आहे. आता त्याच्या इकडे बघू शकता तुम्ही सीताफळात झाड आहे. हे बघू शकता, हे सीताफळात झाड आहे. त्याच्या इकडे बघू शकता तुम्ही, हे कडीपत्त्यात झाड आहे हे. आणि त्याच्या इकडे बघू शकता, हे जांभूळचं झाड आहे, जांभूळ. हे माझ्या काकाने दिलं होतं. तर बघा गाईस, केवढं झालंय ते आता. काकाने दिलं होतं तेव्हा खूप लहान होतं. इथं आपलं डबल कडीपत्त्याचं झाड, हे सीताफळाचं झाड, हे इथं डबल इथं कडीपत्त्याचं. हे असं काकाने दिलं होतं, तर लावलंय शेतात. काही ना काही लावलं पाहिजे शेतात, नवीन नवीन. आणि तुम्हाला सांगतो गाईज, हा जो बांध आहे का, या बांधाला पण 5-6 सीताफळाची झाडं आहे. आणि ह्या अशा प्रकारे आपला शेती गाईज. ह्या असं बघू शकता तुम्ही, मिरच्या वगैरे. आता या मिरच्या लावून बरेच दिवस झाले, बरेच म्हणजे गाईज ह्या मिरच्या पावसाळ्यात लावल्या होत्या, आता बरेच दिवस झाले. आणि ह्या केळी, एक केळी बघा. आता तुम्ही बघू शकता इथे, आता हे नवीन घड लागलेलं आहे केळीला. हे बघू शकता गाईज, हे बघा. आता इथे कशाने तरी घरटं पण केले. मला असं वाटतं हे खारुताईचं घरटं आहे गाईज, खारुताईचं घरटं आहे. तर बघू शकता, हे बघा, असं शेतात आहे. इतकं एवढे झाडं ते असल्यावर करमतं. हे बघू शकता, माग पूर्ण हिरवं, समोर हिरवं. उन्हाचा काही प्रभावच पडत नाही. ऊन आहे नाही काही कळत नाही इथं. आता इथं बघा, इथं गेलो ना, इतकी गार सावली गाईज, लई मस्त एकदम गार सावली. आणि इथं थोडं उन्हात आलं का ऊन लागतं. म्हणजे याच्यावरून कळून घेऊ शकतो आपण झाडाची किंमत काय आहे गाईज. झाड तुम्ही आता एवढे वृक्ष तोडू लागले का विचारू नका. पण गाईज झाड असलं ना, झाड आहे तर सगळे गाईज. मला तर मी हेच आहे, कारण की हे बघा ना किती झाडी. आता ही बघू शकता तुम्ही, हे बघा किती झाडी तिथपर्यंत. झाड असणं गरजेचं आहे गाईज. आणि आपल्याला ऑक्सिजन देतं ते, काय नाही देत. आता हे झाड आहे, आपल्याला किती फायदा आहे, खायला पण भेटतं यातून, आणि ऑक्सिजन ते वगैरे चट. असं झाडाला तोडायला नाही पाहिजे गाईज, एवढं हे. आता तुम्हाला विहीर दाखवतो. विहीर बघा आपली विहीर गाय, झिले खूप लवकर पाणी हे होतं इथं, तरी बघू शकता तुम्ही गाय. बघा पाणी, हे वरून एअर काढलेलं आहे या नळीतून. आणि ती पलीकडे पण आहे ती बघा,
तिथून पाणी निघते ना, ते एअर आहे. आणि तुम्ही बघू शकता हे बघा. बघा पाणी. विहीर बांधलेलं नाही आहे काही जी. हे बघा तिच्या कडीला कसं उगलेलं आहे, बघू शकता तुम्ही. विहीर बांधलेलं नाही. इथं आता कॅनी वगैरे ठेवले आपण. आणि हे आपलं शेत आहे गायचे. इथून तर ते समोरचा जो बांध दिसतो का, तो 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 हा हा माझ्या बोटापासला तिथपर्यंत आपलं शेत आहे. आणि याच्या साईडलाच हे माझ्या काकाचं आणि त्यांचं, चुलत काकाचं आणि त्यांचं आहे. हे बघू शकता माझे चुलत काकाचं शेत आहे. आणि इथं आपले मोटरचं वगैरे स्टार्टर ते तुम्हाला बघायचं गाईज. लाईन गेली गाईज, इतक्यात लाईन गेली. तुम्हाला स्टार्टर दाखवतो कसं काय राहतं सिस्टम. थांबा गाईज, ही कुलूप उघडतो 2 मिनटं, तोपर्यंत थांबा. तर गाईज तुम्ही हे असं स्टार्टर राहतं. हे जे हे ॲटो आहे, म्हणजे आपण घरी जरी गेलो, आता हा ॲटो ऑन आहे, हे तर बघू शकतो तुम्ही, ॲटो नाव आहे ऑन आहे. आणि हा ॲटो टाकून दिले की लाईन आल्यावर ॲटोमॅटिक मोटर चालू होऊन जाते. आणि फ्यूज आहे, हे 3 फ्यूज. आणि हा स्टार्टर आहे. हे अशा प्रकारे काही हे इथं हे साहित्य वगैरे ठेवले जे लागतं कामाला आहे. हे लावून घेऊ आपण. कुलूप गायची कुलूप खूप गंजली, हे बघू शकता तुम्ही, खराब झाली. लवकर लागत पण नाही, लवकर लागत नाही गायची कुलूप. गाईज 2 मिनटं बघू शकता, कुलूप लागत नाही लवकर. तुम्हाला असं दिसेल बघा तुम्ही. बघितलं का गाईच, कुलूप काही लवकर लागत नाही. तर चला गाईज, मग आता मी जातो, हे कॅनी गिनी घेऊन घरी जातो. घरी पाणी नाही, घरी जाऊन भेटतो तुम्हाला गाईज. ठीक आहे, चालन. तर गाईज आता आपण चाललेलो आहे शेतातून घरी पाणी घेऊन, कॅन घेऊन. ही आपली HF डिलक्स अशा प्रकारे चाललेलं आहे आता हे घरी आपण. तर काय तुम्हाला भेटतो घरी गेल्यावर. आता आपण आलेले शेतातून आल्याच्या नंतर घरी आलो, घरी बसलो. घरी आल्याच्या नंतर माझे 3 मामा ते आले. रिक्षा आहे. मी चालूच राहते गल्लीत, काय विषय नाही. 3 ते आले, बसलो. त्यांना आता उपवास आहे तर खाली फराळाचं ते चालू आहे. तर काय शेतातून आलो, बसलो, कॅनी वगैरे टेकल्या. घरी लगेच पाणी नव्हतं, पाणी लगेच संपलं होतं. खूप थांबलो काय. तर चला काही आता बघू काय होतं काय नाही. बघू, पावायला गिवायला जाऊ, काहीतरी बनवू प्लॅनिंग. नाही तर मग डायरेक्ट क्रिकेट खेळायला जाऊ डायरेक्ट 4 वाजता. तर ठीक आहे काय, तुम्हाला भेटतो थोड्या आणि बघतो काय प्लॅनिंग होती काय नाही. बघू. काहीच तुम्ही बघू शकता, हे बघा कसं आहे. मी भिंतीवर दिसू लागलो, भिंतीवर बघा. इथं मला माहिती कुठून येऊ लागलं, तुम्हाला दाखवतो आता. ते बघा, ती गाडीचा आरसा चमकतोय का, तो डायरेक्ट इथे येऊन बघायच. काय खतरनाक येऊ लागले. बस
चला तर काय भेटतो तुम्हाला थोड्या वेळ कसं काय साप बी पाचते नाही शेताळ्यात नाही. शालेली यायचं म्हणल्यावर शालेले बाहेर येईन राव इथून. हे पाय ते याच झाड आहे का ते हा हा त्याला फोन करू का? चला 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 माझं तिसरा राऊंड आहे. तिसरा राऊंड. चला फायनल राऊंड बाकी एक. केलं गोंदा सुरू करून घे ना. केलं चालू. हा केलं. मला घे त्याला घे गोंदा घे. पलीकडे पोरं घे सगळे. जब तू बोलेगा वो राजा मेरी याद आती. ऋषी बन घे आमचे ऋषी इकडे. पाणी पर होय. बसय बंद कर. Start. नमस्कार गाईस, आपण आता पोहून आलेले डबल आपल्या शेतात. तिकडं काकात शेत तिथं पोहलो आपण. तुम्हाला दाखवलंच मी आधी शॉर्टमध्ये थोडं. काका शेततळे गाईस. हे आपल्याला इकडे बघायचंय कोणत्या नळ्या काय झालंय. तिकडल्या कडीच्या नळ्याला पाणी नव्हतं गाईस, ते चेक करायचं आहे आपल्याला. पाणी कसं का नव्हतं ते काही कळा ना. हे बघा या नळ्याला तर पाणी चालू आहे गाईस, पण तिकडं त्या कडीला पाणी कसं काय नाही येतोय हे बघणं जरुरी आहे आपल्याला. तुम्ही बघू शकता ऊस आहे आपला. यार हे बघतो गाईज मी नळ्या बघतो आता. या कोणत्या चालू आहे कोणत्या बंद आहे. या कडीला 2-3 नळ्या आहे ते बघतो मी काय. मग भेटतो तुम्हाला थोड्या 2 मिनिट थांबा. बघतोय मी या नळ्या. तर गाईज आपलं नळ्या बघून झाले. त्या 2-3 नळ्या, एक नळी कपली होती तिकडं आणि एक नळीच्या आतमध्ये बारीक खडा गुतला होता, त्याच्यामुळे ती कडीला पाणी नव्हतं. त्याच्यामुळं केलं ते आता क्लिअर केलं. बसलो इथं आता. माग बघू शकता तुम्ही बाजरी. असं काय बाजरी काय माझ्या काकाची. तप्पडे वर चिंच आहे काहीच. मस्त शांत वाटत काही तिथं. लय जमलं आज काय. आज पण खूप पोहलो आम्ही. काय सांगावं तुम्हाला, लय म्हणजे लय पोहलो आज काय लय. हे बघू शकता माग ऊस आहे आपला. माग काकाची बाजरी माझ्या माग. तर काय बघू आता पुढं काय होतं काय नाही. मित्रांना फोन लावता आम्हाला क्रिकेट खेळायला जायचंय. बघू काय म्हणते पोरं काय नाही. मग तुम्हाला भेटतो गाईज क्रिकेटच्या ग्राउंडवर भेटतो. नाही तर मग बघू काय होतं काय नाही. ठीक आहे गाईज बघू शकता आंबे बघा गाईज कस किती गोड आंबे लटकलेले गाईज बघा.
नमस्कार काही क्रिकेट काही खेळणं नाही झालं. आता 4, 4:30, 5 वाजले. क्रिकेट काही खेळणं नाही झालं. जसं झोपलो होतो मी. झोपण्यावर डोळे तशी झाले केस आणि खाली पाणी भरण्यात आली मोटरनं, त्याच्यामुळे आवाज येत असेल तुम्हाला. तर मग आजचा ब्लॉग आपण काय इथे सेंड करू. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुमच्या भावाला सपोर्ट करा आणि लकी गाईज असाच सपोर्ट राहू द्या. बस ठीक.